ओके, ह्याच्यात आहे पुरण म्हणजे चण्याची डाळ, गूळ आणि वेलची पावडर वगैरे. आणि ते मी आता ढवळते का तर ते गॅसला पातेलला खाली नाही लागला पाहिजे म्हणून. तर हॅलो गाईज, मी आहे मानसी आणि वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. मी हम्पीवरून डिरेक्टली गावी आली आहे स्पेशली शिमग्यासाठी. गेले 2 वर्ष माझी एक्झाम्स वगैरे असायची त्यामुळे मला अजिबात गावी यायला नाही मिळायचं आणि मी आजपर्यंत कधीच होळीला गावी नव्हते आले. तर मी पहिल्यांदा होळीला गावी आली आहे. उद्या होळी आहे आणि परवा धुलीवंदन. तर उद्यासाठी आपण जे बोलतो होळी रे होळी पुरणाची पोळी, तर आम्ही आता पुरणाची पोळी बनवायचा प्रोसेस चालू केली आहे. झोपा आपण दोघी झोपा. दिला, हा दिली. अंशूने चादर दिली मला. मग आता झोपवा मला दोघांनी पण. झोपवा अंशू, झोपवा मला ठोपट. मग मला कोण झोपवेल? तू झोपलास तर मला तुम्ही दोघांनी झोपवा. मला झोपच नाही लागणार. बघ बघ, अवनी पण झोपली, बेबी पण झोपली. मला कोण झोपवेल आता? बाबा झोपवते दोघं मला. झोपव मला इथे इथे झोपव. कॅमेरा नाही अंशू, मला झोपवणार आहे. मुला माझ्या पोरीला झोपव. अंशू दीदीला झोपव. तू झोपव. बाबा झोपवतील. नाही तू झोपव. बाबा नाही, तू झोपव. हे बघ, ती पण झोपवते. झोपव. मग झोप. तिला म्हणा झोप शांत. अण्णा इकडे बघा जरा. काय नाही दिसत नाही. नाही काय दिसतंय? व्हिडिओ बनवते ना, तर तुम्हाला म्हटलं इकडे बघा जरा. हा, ती व्हिडिओ बनवते. नंतर होळीचे बनव नंतर. बाहेर रात्रीचे 12 वाजले आणि मला आत्ता जस्ट असा आवाज आला की काय झालं. आणि तितक्यात मम्मीने असं आणि आईने सांगितलं की होळीच्या आदल्या रात्री सगळे बाप्पे जाऊन लाकडं चोरून आणतात. तर गावातले सगळे बाप्पे म्हणजे पप्पा वगैरे पण गेलेत लाकडं चोरायला. इकडून तर नाही येणार ते लोक, पण असं खूप जोरात आवाज आला. काहीतरी बोलले का काना, काहीतरी गाणं बोलले. पण रात्री लाकडं चोरतात इज वॉट आय वॉन्टेड टू टेल यू गाईज. मागून जाम जोरजोरात आवाज येत आहेत पण मला इकडे कोण दिसतच नाही आहे. या सभागृहाच्या मागे आहेत सगळे. लाकडे विकडे तोडायचा पण आवाज आला आणि ही पोरं सगळी ओरडत आहेत. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही काकड आरतीला चाललो आहे. आज पालखी आहे तर आजच्या दिवशी काकड आरती होती. आय थिंक सुरू झाली आहे. मग चला काय. पुरणपोळी गाईस. हात बोल, हाय कर. हाय कर. हाय. पुरणपोळी खावा किया. मस्त झाले. खावं नाही. वाजव. बोल, भेंडीच्या पानाची पेपेरी आहे. भेंडीची पानाची पेपरी. हा, पेपरी आहे बाबू. कसली पेपरी आहे? भेंडीची. हे इथे बोल. हे सारवलंय. सारवलाय दीदीनी अंगोलीला. आंघोळीला नाही, रांगोळीला. केरूने सारवलंय रांगोळी काढायला, कारण आता पालखी येणार आहे ना, तर त्याच्या आधी रांगोळी काढायची आहे. सगळ्यांच्या दारात असे सारवले. मग प्रेम आहे त्यांचा दोघांचा. देतात बाबा एकमेकांना. रांगोळी काढली आता त्या रांगोळीवरती हा पाट ठेवायचा आहे. मी मस्त तयार झाली आहे. हा रेड कलरचा जुना अनारकली कुर्ता टाइप्स होता आणि ही ओढणी यावर स्टाईल केली आहे. आणि हे कानातले काकीचे आहेत, हे गळ्यातला मम्मीचा आहे. कारण मी ॲज सेड हम्पीवरून डिरेक्ट आली तर मी
माती काही घेऊन नाही आली. मी फक्त मम्मीला सांगितलेलं हे कपडे घेऊन ये आणि मग ज्वेलरी वगैरे सांगायचं विसरले, त्यामुळे माझ्याकडे काहीच नव्हतं. बट एनिवेज मी तयार झाली आहे, मम्मी पण तयार होते, पप्पा ऑलरेडी तयार होऊन गेले आहेत आणि पालखी आता निघेल 3 वाजता सांगितलं आहे पालखी निघेल. तर लेट्स गो. मी पहिल्यांदा पालखीला आली आहे. मी लहान होते ना तेव्हा मे महिन्यात पालखी व्हायची, मग जेव्हापासून ती होळीला शिफ्ट झाली आहे तेव्हापासून मी नाही आली आहे कारण माझी एक्झाम्स वगैरे असायचे. पण आता फायनली तो क्षण आला आहे जेव्हा मी माझी पहिली पालखी आणि पालखी सोहळा नाच वगैरे आणि मेन तर पहिली होळी, पहिला शिमगा गावचा एक्सपिरियन्स करणार आहे. लेट्स गो. मला ना ॲसिडिटी झाली आहे म्हणून मी सकाळपासून लिंबू आणि पिते आहे. मिलती नहीं है. शाबाश. कलेक्शन. शोधून घ्यायचं, पोरींना सांगायचं आपले ठेवतील म्हणून, तेव्हा त्यांनी पण घेऊन सांगेल. आता मी चाललोय, पालखी निघाली आहे, चला पटकन. हातामध्ये घ्या कुठं. तुम्ही पाटीला घरी काय करताय बसून, गावकऱ्यानो कंबर घ्याना कसून, गावकऱ्यानो कंबर घ्याना कसून, त्या तुम्ही पालखीला घरी काय करता बसून. बरं या ठिकाणी थोडासा नाश्ताची व्यवस्था केलेली आहे. आता बस झाले काका, कपडे चेंज करून तुम्ही होली
पालखी झाली आहे आणि पालखीतला जो देवीचा मुखवटा असतो तो होळीवर नेऊन ठेवला आहे. होळीवर म्हणजे अशी जागा जिथे होळी लावली जाते, तर तिथे त्याला होळीवर असं म्हणतात गावी. आणि आता तिथे सगळे गावातले पुरुष मंडळी होळी उभी करतायत. तर बघूया. ही आहे आमची होळी आणि साईडला या लोकांनी आता पताके वगैरे लावले आहेत. आणि आता सगळे गेलेत जेवायला, जेवून येणार आरामात. आणि तिथे पालखी जी देवी आणली ना पालखीत, ती देवी तिथे त्या मंदिरात ठेवली आहे. आणि ही होळी आणि हे आमचे बापू. आता सगळे जेवण वगैरे येतील आरामात. 11, 11:30ला होळी पेटवायला सुरू करणार. मुंबईची होळी 11:30पर्यंत पेटून संपते. इथे सुरू होते 11, 11:30ला. डोंगराची आव्हान तोच नागार रुजू केला पालखी बनविली सुतार दादाने पालखी बनविली सुतार दादाने पालखी बनविली सुतार दादाने पालखी बनविली यो पालखी गेली तांबटाच्या रावला यो पालखी गेली तांबटाच्या रावला होळीची धग लागते इकडे पूर्ण. एकदम असं मारतय. लक्षातच नाही. हॅपी होळी. दे 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 अंशू अंशू हॅपी होळी. बस 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 हे बघ अंशू हे बघ हे बघ हे बघ हे बघ कसा लावायचा ना आईला कसा लावायचा कसं मस्त टिक्का लावला डॅडीला. बस. आम्ही तर खालच्या घरात जातोय सगळ्यांना कलर लावायला. या पोरांसोबत मी जाते हळूहळू. पुरणपोळी दे ना. इकडं काय ना काय कलत नाही पण आता तो टाक राहतं काय हा झाकण अशी कुसुरी तुटेल. उघडी गेले तर सगळ्या पुरणपोळ्या उलटे होतील. असं ठोक करून. पुरणपोळी दो. एकच दे सध्या. कलरच्या तोंडाने पुरणपोळी खायची मज्जाच वेगळी आहे बॉस. त्याआधी धुवून काढ धुवून काढ. गेला चुकून. अंडा कपचेस. आम्ही आता चाललोय घरोघरी पैसे मागायला.
आम्हाला बऱ्याच घरांनी पैसे दिलेत, अजून बरेच घर पैसे द्यायची बाकी आहेत. बाई आम्ही अख्ख्या गावात फिरलो आणि जवळजवळ आम्ही 5,500 जमा केलेत. आता पुरुष मंडळी तमाशा भरतायत आणि पोरांनी पण एक तमाशा भरलाय, बघू त्यांना किती मिळतं. आता पुरुषांनी तमाशा भरलाय, तो बघायला जाऊया. मनाचा आता जी होळीची सुकलेली राख आहे ना, ती घेऊन यायची आणि जे जे लोक जागरणाला आता नाही आले त्यांच्या दारात टाकायची आणि काय काय लिहायचं, म्हणजे रांगोळ्या काढायच्या, राखाची रांगोळी काढायची. ते करायला सगळे गोण्याबिण्या घेऊन चाललेत. हे निखारे अजून ओले आहेत, म्हणजे गरम आहेत निखारे. नाइस, ही बेस्ट रांगोळी, पुकीवाला बो. नया इंसान है, थोडा समझ के. काय लिहित काढते सा? मोर काढत होती, मोर. मग हा कुठला मग बाबाचा? असं नाही, तुला काय गुरुजीने शिकवलं नाही बरं तरी तुम्हाला धरा तर नाही. गाडी गेली ना मग अशी. मानसी रांगोळी काढते, मानसी आता भुरी चोरत होती. 2:30 वाजलाय रांगोळी काढेपर्यंत आणि अजून यांच्या रांगोळ्या झाल्या नाही. कुठची खालची वाली बाकी आहे अजून एक. हो, अजून एक खालची वाली बाकी आहे, पाठची वाली बाकी आहे. आणि पोरांनी व्हिडिओ आणि पोरांनी सगळ्यांच्या पडव्या खराब केल्यात राख टाकून टाकून. तर हा होता आमचा गावचा शिमगा, आमची गावची पालखी. पहिल्या दिवशी आल्या, व्लॉग स्टार्ट केला त्या दिवशी पालखी होती आणि मग संध्याकाळी होळी वगैरे लावली, संध्याकाळी बोंब वगैरे मारली. जे सगळं मी रेकॉर्ड करू शकले, जेवढं मला जमलं तेवढं मी खूप जास्त रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही लोक होळी खेळायला गेलो. मग आम्ही बायकांनी तमाशा काढला, पैसे गोळा केले. मग बाप्प्यांचा तमाशा झाला, त्याचे पैसे त्या लोकांनी गोळा वगैरे केले असतील. पण बाप्प्यांचा तमाशा त्या लोकांनी 3:30ला चालू केला आणि 9:30 पर्यंत त्यांचा तमाशा चालू होता आणि त्यांनी ऑलमोस्ट 15-16 हजार जमावलेत. म्हणजे विचार करा की गावची लोक केवढी जास्त एक्सायटेड, इंटरेस्टेड असतात. म्हणजे हे त्यांच्यासाठी दरवर्षीचं काम आहे. दरवर्षी हे सगळं सेम होतं, पण तरी सेम उत्साहाने ट्रेडिशन पुढे चालवायची म्हणून ते लोक हे सगळं म्हणजे पैसे वगैरे देऊन प्रोत्साहन करतात. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला मोटिवेट करतात की नेक्स्ट इयर पण सगळ्यांनी असं मजा करा. आणि ॲज माय फर्स्ट गावचा शिमगा मला जाम आवडलाय. म्हणजे मला 3 दिवस मला बरं तर नव्हतंच, ॲसिडिटीमुळे माझ्या पोटाचे तर लागलेच होते. पण तरी पण जेवढं मी मजा केली आहे ती कमाल मजा केली आहे. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात पहिले तर ते होळीभोवती, होळी पेटवायच्या आधी जे फिरतात त्याला काहीतरी बोलतात.
5 राऊंड मारतात आणि तिथे गाणं बोलतात. तर ते माझ्यासाठी खूप नवीन होतं. नंतर जे बोंब मारतात होळी पेटल्यावरती ते पण माझ्यासाठी खूप नवीन होतं. आणि सगळ्यात मेन तर तमाशा एवढा भारी होता, एवढा बाप होता ना, मला जाम आवडलं. आज आहे बुधवार म्हणजे 4 मार्च आणि गावी कसं असतं माहिती आहे, पालखीच्या नंतर संध्याकाळी होळी लागते आणि मग दुसऱ्या दिवशी होळी खेळतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळीवंदनाच्या दिवशी रात्री पोस्तं करतात. पोस्तं म्हणजे बकरे वगैरे आणतात, चिकन विकन आणतात आणि मस्त अख्ख्या गावकीला होळीवर म्हणजे ज्या जागेवर होळी पेटते त्या जागेला होळीवर असं म्हणतात. तर तिथे पोस्तं होतं, पण काल म्हणजे धुलीवंदनाला मंगळवार होता, तर त्यामुळे कोणीच नॉनव्हेज वगैरे नाही खाल्लं. म्हणून आज म्हणजे बुधवारी पोस्तं आहे, तर बकरे विकरे आणले, मस्त चिकन विकन आणलंय. गावचे पुरुष मंडळी ते सगळं बनवणार. आम्ही सगळं अख्खा गाव, पोरं म्हातारे कोतारे सगळे ताटवीट घेऊन स्वतःच्या भाकऱ्या वडे जे काय भातभीत आहे ते घेऊन जाणार आणि होळीवर बसून एकत्र पंगत मांडणार आणि सगळे जेवायला बसणार. तर हा होता आमचा गावचा शिमगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कशाला जातात हा घेऊन? कशाला घेऊन जातात हा? ती ओलीशी लावते ना, हा तर फोक बोलताना कशा वाटली फिल्यू हा तशा 5 फेऱ्या हवं पाणी सांडून मुंबईला बघते ना ता फिरतात बघ तांबे घेऊन, हा तर असं पाणी टाकायचं ना, मग तो पुरी 5 फेऱ्या झाल्या का नाही, हा पाणी फुला टाकून द्यायची ना, वाजता तांब्यात पाणी आणायचा थोडासा. म्हणजे फुलं टाकून द्यायची, चाफ्याची आणलेत ती. वाव क्यूट. खोबरा देतील तो घ्यायचा. होळी शिलावते, होळी शिलवायला आम्ही जातोय. एक फेरी झाली की फुल टाकायचं तिकडे. गुळ खोबऱ्याचा प्रसाद. बोल माझ्या दीदीला लाईक करा. माझ्या दीदीला नाही, सॉरी. बोल माझ्या दीदीच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नाही केलं तर मी मारणार. दीदी माझी फेवरेट आहे. तुमची पण आहे ना ती फेवरेट? हा, तर मला पप्पी दे.